तर ठाण्यात जिथे शक्य असेल तिथे युती करणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी हे वक्तव्य केलंय। कुठलीही कटुता न ठेवता निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं दरेकरांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे जिथे जिथे शक्य आहे त्या जास्तीच्या ठिकाणी महायुती त्या ठिकाणी करा, जिथे शक्य नाही तिथे लोकल स्तरावर समन्वयातनं त्या ठिकाणी आपण मार्ग काढा आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची कटुता न येता जरी आम्ही काही ठिकाणी वेगळे लढलो तरी त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। शिवसेनेचं तिकीट कोणाला द्यायचं हे शिंदे साहेबांचा अधिकार आहे, शिवसेनेचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कोणाला पक्षात घ्यावं, कोणाला तिकीट द्यावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकनाथ शिंदेंना घाबरलेले आहेत असं खासदार नरेश मस्केंनी म्हटलंय। केवळ आरोप करणं हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे राहिला असल्याचं देखील नरेश मस्केंनी म्हटलंय। नरेश मस्केंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका केली। एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांना ते घाबरलेले आहेत। केवळ आरोप करणं हा एकमेव मार्ग त्यांच्या समोर राहिलेला आहे। कोण कुणाचं टेस्ट ट्यूब बेबी, आपलं हिंदुत्वाचा विचार सोडून आपण काँग्रेस सारख्या पक्षाची युती केली, मग आपल्याला कुठली बेबी म्हणायची? उंबरठा बेबी म्हणायची? काँग्रेसच्या दावणीला पक्ष मानले आणि त्यांनाही आता फसवताय। काँग्रेसही आता तुम्हाला जवळ घ्यायला तयार नाहीये। मुंबईमध्ये चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं अशा पद्धतीचं काम चालू आहे। तर अमरावती महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झालेली आहे। अमरावती महानगरपालिकेची निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार आहे। बैठकी यावरती युतीवरती शिक्कामोर्तब झाला। तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेतील गळती रोखण्यासाठी शालिनी ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। केडीएमसी मधील मनसे पदाधिकाऱ्यांशी शालिनी ठाकरेंनी संवाद साधलाय। युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील असं देखील शालिनी ठाकरेंनी म्हटलेलं आहे। युती होणार आहे, किती सीट्स मिळणार आहेत, हे सगळं विषय आदरणीय राजसाहेबांचा आहे आणि आमची इच्छा अशी आहे की एकत्र आम्ही लढावं आणि दोन भाऊ एकत्र आले तर ताकद चांगली मिळेल।